तर याच्या अगोदरचा जो क्लास आहे ना, त्या क्लासमध्ये आपण काय डिस्कशन केलं तुम्हाला थोडंसं क्लिअर करतो. तर तुम्ही पाहिलं असेल की आपण DNA रेप्लिकेशन बद्दल डिस्कशन करत होतो. DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल आपण ऑलरेडी स्टडी केलं. त्याच्यानंतर DNA रेप्लिकेशन बद्दल आपण डिस्कशन करत होतो ना, आपल्याला माहिती आहे की DNA रेप्लिकेशन ही जी मेथड आहे ती सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड आहे आणि याला एक्सपेरिमेंटली प्रूफ जे केलं होतं मेसल्सन आणि स्टॉलने केलं होतं. त्यांनी काही आयसोटोप्स यूज केले होते, नायट्रोजन N14 N15 सिझियम क्लोराईड डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन टेक्निक थ्रू त्यांनी व्यवस्थितरित्या आपण हे क्वेश्चन्स पण पाहिले होते. त्याच्यानंतर आपण स्टेप स्टडी केले होते DNA रेप्लिकेशनच्या आणि झिपिंग एक होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की फॉर्मेशन ऑफ न्यू स्ट्रँड वेगवेगळे आपण एन्झाईम्स वगैरे पाहिले. DNA RNA प्रायमर वगैरे कसं एक्सटेन्शन करतात. त्याच्यानंतर लिडिंग स्ट्रँड लॅगिंग स्ट्रँड आपण डिस्कशन केलं होतं. आणि लास्टमध्ये आपण हे डिस्कशन केलं होतं की इकोलायची जी सेल आहे तिच्या सेल डिव्हिजनसाठी टोटल 20 मिनिट लागतात. DNA रेप्लिकेशनसाठी टोटल 18 मिनिट लागतात. DNA पॉलिमरायझेशन किंवा रेप्लिकेशन एवढी फास्ट प्रोसेस आहे की जवळपास एका सेकंदाला 2000 बेस पेअर्स हे बनले जातात. हे आपण डिस्कशन केलं होतं. इथपर्यंत मला सांगा, इथपर्यंत कुठं काही डाऊट असेल तर विचारा मला. मी तुम्हाला परत एक्सप्लेन करेल. इथपर्यंत क्लिअर आहे का तुम्हाला? DNA रेप्लिकेशन. येस. गौरी बेटा, तेजल बेटा, इज इट क्लिअर? आवाज नाही येत तुमचा मला. हो सर, क्लिअर आहे. हा, आता येतोय आवाज. तुम्ही असं एकदम छोट्या आवाजात बोलता ना, मग ऐकू नाही येत. ओके, सो आता नेक्स्ट जो आपण टॉपिक डिस्कशन करणार आहे तो आहे RNA वर्ल्ड, राईट? तर आता RNA वर्ल्ड हा जो टॉपिक आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन तर करणारच आहे. आता RNA जो आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली आपण 3 टाईपचे RNA बद्दल डिस्कशन करणार आहे. mRNA, rRNA आणि tRNA. mRNA चा लॉंग फॉर्म आहे मेसेंजर RNA. rRNA चा लॉंग फॉर्म आहे रायबोसोमल RNA. रायबोसोमल RNAलाच आपण स्ट्रक्चरल RNA पण असं म्हणतो. का माहिती? कारण की रायबोसोमचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी जो RNA कामाला येतो त्याला म्हटलं जातं स्ट्रक्चरल RNA. थर्ड पॉइंट, tRNA. tRNA ला म्हटलं तर ट्रान्सफर RNA. का? कारण की रायबोझोमला आपण म्हटलं तर प्रोटीन फॅक्टरी ऑफ द सेल. रायबोझोम बनवणार आहे प्रोटीन. पण रायबोझोमकडे अमायनो ऍसिड घेऊन येणारा तर कोणी पाहिजे ना. अमायनो ऍसिडला ट्रान्सफर करणारा कोणीतरी पाहिजे. तो म्हणजे ट्रान्सफर RNA, tRNA. ठीक आहे. RNAचे आपण असे टाईप स्टडी करणार आहे. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला लर्न करायच्या आहेत. ठीक आहे. आता इथे मला सांगा, RNA म्हणजे काय? पॉलिमर ऑफ रायबोन्यूक्लियोटाइड. तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतंय ना सगळं? येस. हो सर. हो. ओके. आता RNA मध्ये जो रायबोज शुगर शुगर जो असणार आहे तो रायबोज शुगर असणार आहे. त्याच्यानंतर RNA मध्ये जे नायट्रोजन बेस असणार आहे ते कोणते कोणते असणार आहे? ॲडेनाईन, ग्वानाईन, सायटोसिन, युरासिल. जनरली RNA कसा असतो? सिंगल स्टँडर्ड. पण कधी कधी RNA डबल स्टँडर्ड पण असू शकतो. पण ही केस कुठे असते बाळांनो? ही केस असते व्हायरसेसमध्ये. हे बघा, DNA पण कधी कधी सिंगल स्टँडर्ड असू शकतो, पण ही केस कुठं असणार आहे? व्हायरसेसमध्ये. जनरली RNA सिंगल स्टँडर्ड, जनरली DNA डबल स्टँडर्ड. आणि जर उलट जर दिसत असेल तर ते फक्त व्हायरसेसमध्ये होणार. ठीक आहे. याचं एक्झाम्पल आहे रिओ व्हायरस, नाही ध्यानात ठेवलं तरी पण चालेल. आता तुम्ही जर पाहिलं ना की RNA मटेरियल जो आहे तो सगळ्यात अगोदर इव्हॉल्ड झालेला, म्हणजे सगळ्यात अगोदर जर सेलमध्ये अगोदर प्रिमिटिव्ह ऍटमॉस्फिअरमध्ये जर आपण पाहिलं, जर सगळ्यात अगोदर जर कोणत्या सेल असतील ना तर त्या सेलमध्ये DNA नव्हतं जेनेटिक मटेरियल. सगळ्या सेलमध्ये अगोदर RNA होता. त्याच्यामुळे RNA ला आपण म्हणतो RNA वॉज दी फर्स्ट जेनेटिक मटेरियल. वाजदीचा अर्थ कळतो? वाजदी. वाजदी म्हणजे वाज, आता नाही. का? कारण की आता RNA मॉडिफाईड झालेला आहे इंटू DNA. RNA ने काय केलं? थोडंसं इव्होल्युशन केलं, DNA बनवलं आणि नंतर मग RNA पण असतोय. So RNA was the first genetic material, but it is not a good genetic material as it is more reactive, hence less
स्टेबल. तर इथे आपण आता पाहू शकतो की रेट ऑफ म्युटेशन इन आर एन इज ऑल्सो हाय. दॅट इज वाय आर एन ए व्हायरसेस इव्हॉल्व मच फास्टर दॅन डीएनए व्हायरसेस अँड हॅव शॉर्ट लाईफ स्पॅन. हे आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं होतं जेव्हा आपण चेक करत होतो की आर एन ए इज गुड जेनेटिक मटेरियल का डीएनए इज गुड जेनेटिक मटेरियल. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की आर एन ए जो आहे त्याच्यामध्ये फास्टर रेट ऑफ म्युटेशन असल्या कारणानं जे व्हायरसेसमध्ये आर एन ए जेनेटिक मटेरियल आहे तो फास्ट इव्हॉल्व्ह होईल दॅन डीएनए व्हायरसेस. हे आपण पाहिलं होतं मेनली. आता बघा बरं का व्यवस्थितरित्या, हे व्यवस्थितरित्या समजून घ्या फक्त. कारण ही जी लाईन आहे ती एनसीआरटीच्या लाईन्स आहेत. आर एन ए जे आहेत दोन टाईपचे असतात. एक असतो जेनेटिक आर एन ए, दुसरा असतो नॉन जेनेटिक आर एन ए. ठीक आहे. जेनेटिक आर एन ए म्हणजे काय, जेव्हा आर एन ए काइंड ऑफ ॲज अ जेनेटिक मटेरियल म्हणून फंक्शन परफॉर्म करतो. जसं आता जनरली जेनेटिक फंक्शन कोण परफॉर्म करतं, डीएनए करतो. जर जेनेटिक फंक्शन जर आर एन ए परफॉर्म करत असेल तर त्याला आपण जेनेटिक आर एन ए किंवा जिनॉमिक आर एन ए म्हणतो. ऑन दी अदर हँड जर अदर दॅन जेनेटिक मटेरियलचं जर काम करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, नॉन जेनेटिक आर एन ए असं म्हणतो. नॉन जेनेटिक जे आहेत ते आर एन ए तीन टाईपचे असतात. आर आर एन ए, एम आर एन ए, त्याच्यानंतर टी आर एन ए. आर आर एन ए, एम आर एन ए, त्याच्यानंतर टी आर एन ए. ठीक आहे. आर आर एन ए इज ऑल्सो कॉल्ड एज रायबोझोमल आर एन ए. ठीक आहे. का बरं याला रायबोझोमल म्हणतो आपण, कारण की हा जो आर एन ए आहे ना, आर आर एन ए, तो काय करतो, इट गेट मिक्स विथ 80 डिफरंट टाईप ऑफ प्रोटीन आणि नंतर 80 वेगवेगळ्या टाईपच्या प्रोटीन सोबत हा आर एन ए, आर आर एन ए मिक्स होऊन काय बनवतो, रायबोझोमचं स्ट्रक्चर बनवतो. हे ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर एम आर एन ए आहेत. एम आर एन ए काय करतो, एम आर एन ए मेसेज त्याच्यामध्ये स्टोअर्ड असतो फॉर प्रोटीन सिंथेसिस. सो एम आर एन ए हॅज मेसेज फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आणि टी आर एन ए जो आहे तो काय करतो, अमायनो ऍसिडला ट्रान्सफर करतो ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. लक्षात घ्या मी काय सांगतोय तुम्हाला. सगळ्यात अगोदर ही गोष्ट ध्यानात ठेवा की आर एन ए दोन टाईपचे, जेनेटिक आणि नॉन जेनेटिक. जेनेटिक जो आर एन ए असतो तो आपण पाहू शकतो की आता सपोज हे बघा, बाकीचे जेवढे पण आहेत ऑर्गॅनिझम्स आपल्याला माहिती युनिसेल्युलर मल्टी, जेवढे काही युकॅरिओटिक आहेत, युकॅरिओटिक, जेवढे काही प्रोकॅरिओटिक आहेत, सगळ्यांच्या आतमध्ये तुम्हाला डीएनए पण भेटेल आणि आर एन ए पण भेटेल सगळ्यांच्या आतमध्ये. ठीक आहे. ज्या ठिकाणी डीएनए अवेलेबल आहे आणि आर एन ए पण अवेलेबल आहे, मला सांग गौरी, जेनेटिक मटेरियल कुणाला ठेवायला पाहिजे सांग. डीएनए ला ठेवायला पाहिजे की आर एन ए ला ठेवायला पाहिजे? DNA ला. डीएनए. व्हेरी गुड. आता मला सांग, व्हायरस आहे, व्हायरस मध्ये एकतर डीएनए असू शकतो किंवा एकतर आर एन ए असू शकतो. बरोबर. आता मला सांग असा व्हायरस ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आर एन ए आहे आणि डीएनए नाहीये. डीएनए नाही, फक्त आर एन ए आहे, फक्त आर एन ए, वनली आर एन ए. त्यावेळेस मला सांग, तुझ्या आर एन ए ला जेनेटिक मटेरियलचं फंक्शन परफॉर्म करावं लागेल की नाही लागेल? येस. हो सर, करावं लागेल. हा. त्याच वेळेस बघ, मग मला एवढं सांग की आर एन ए जो आहे तो जेनेटिक मटेरियल म्हणून ऍक्ट करील, पण मला सांग तो युकॅरियोटिक मध्ये करेल का? नाही करणार. प्रोकॅरियोटिक मध्ये करेल का? नाही करणार. तो जेनेटिक मटेरियल म्हणून फंक्शन परफॉर्म करील, पण फक्त काही व्हायरसेस मध्ये, फॉर एक्झाम्पल रिओ व्हायरसेस, टोबॅको मोझॅक व्हायरस, क्युवी बॅक्टेरियोफाज. कळलं का? टोबॅको मोझॅक व्हायरस. लोकांना टोबॅको खायला काय चांगलं वाटतंय मला हेच कळत नाही. चुना त्याच्यामध्ये मिक्स करणार, ते खाणार, ते तोंडामध्ये बक्कल वेस्टिब्युल मध्ये टाकणार आणि जिथं चांगली जागा आहे त्याला चांगल्या जागेला आणखीन डिझाईन करणार. लोकांच्या नेमकं डोक्यात काय घुसेल असते, त्यांच्या डोक्यात टोबॅको माझा एक व्हायरस घुसतो माहितीये का ऍक्च्युली. टोबॅको खाल्ला, टोबॅको खाता खाता व्हायरस घुसला. व्हायरस घुसल्यामुळे ते पण गेले कामातून. येस ऑर नो? है की नाही तेजल? हो सर. तुम्ही जे म्हणता सगळं बरोबरच असतंय. आता हे बघा मी काय करतो माहितीये का तुम्हाला, हे तिन्ही पण जेवढे काही नॉन जेनेटिक आर एन ए आहेत, आर आर एन ए, एम आर एन ए, टी आर एन ए, त्याच्यावर मला सांग टी आर एन एचं काम काय सांगितलं बरं मी?
व्हॉट इज द फंक्शन ऑफ tRNA? सो ट्रान्सफर RNA अमायनो ऍसिड्स घेऊन येतो मेसेंजर RNA सॉरी हा, झोपलेली वाटतं तू. tRNA काय करतो? अमायनो ऍसिड्स घेऊन येतो ना सर तो हा, येस. ट्रान्सफर करतो. ट्रान्सफर करतो अमिनो ऍसिड. मला माहित होतं तुम्हाला क्लिअर नाही होणार, त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी सेपरेट स्लाइड ठेवली सेपरेटली. सगळ्यात अगोदर मला सांग की प्रोटीन जो आहे, प्रोटीन कशापासून बनलेला आहे सांग बरं. येस. अमायनो ऍसिड्स पासून. व्हेरी गुड. आता मी काय करतो तुझ्यासाठी काही अमिनो ऍसिड पण देतो, खाऊ नको फक्त. ग्लायसिन आहे, ॲलेनाइन आहे, मिथिओनाइन आहे, सेरिन आहे, फिनाइल ॲलेनिन आहे, टायरोसिन आहे. ठीक आहे, लायसिन आहे. आता गौरी म्हणून आता तरी बाद झालं ना. अमिनो ऍसिडची काही लाईन लावता का? मग त्याच्यासाठी मग मी काय करतो आता स्टॉप करतो. ठीक आहे, बस झालं, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आता पॉइंट काय माहितीये का, आपल्याला बनवायचंय प्रोटीन. काही लक्षात घ्या रे, डीएनए पासून डीएनए आपण पाहिला. डीएनए पासून आता आपल्याला आरएनए बनवायचं आहे, ट्रान्सक्रिप्शन ची आपल्याला स्टडी करायची. डीएनए पासून आरएनए बनवायचं, पण त्याच्या अगोदर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की आरएनए किती टाईपचे असतात. किती टाईपचे असतात? एम आर एन ए, आर आर एन ए, टी आर एन ए. नॉन जेनेटिक झालं. जेनेटिक मध्ये आपला आरएनए तर काही व्हायरसेस मध्ये प्रेझेंट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की एक्झॅक्टली कोणता एम आर एन ए, टी आर एन ए, आर आर एन ए तो काय काय काम करतो ते आपल्याला स्टडी करायचं आहे. सगळ्यात अगोदर तुम्ही बघा, तुमच्यासाठी मी इथे एक आर एन ए ड्रॉ केलेला आहे. हा आर एन ए कोणता? ह्या आर एन एचं नाव काय आहे? एम आर एन ए. बोला, काय आहे याचं नाव? जोर से बोलो, क्या है इसका नाम? mRNA. येस. आता सगळ्यात अगोदर ही बघा, ही तुमची सेल आहे. या सेलमध्ये तुम्हाला हा न्यूक्लियस दिसतोय. ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये तुम्हाला हा डीएनए दिसतोय. हा जो डीएनए आहे ना, डीएनए, ह्या डीएनए पासून सगळ्यात अगोदर वेगवेगळ्या टाईपचे आरएनए बनतात. ह्या डीएनए पासून तुमचा आर आर एन ए बनू शकतो, ह्या डीएनए पासून तुमचा एम आर एन ए बनू शकतो, ह्या डीएनए पासून तुमचा टी आर एन ए पण बनू शकतो. सपोज लेट अस सी, आपण एम आर एन ए बनवला फॉर एक्झाम्पल. हा डीएनए पासून आपण काय केलं, एम आर एन ए बनवला असं. एम आर एन ए, हा एम आर एन ए ज्या क्षणी बनतो ना, तो एम आर एन ए या न्यूक्लियसच्या बाहेर येतो. न्यूक्लियसच्या बाहेर येऊन कुठे येतो तो? शिटोप्लाझम मध्ये येतो. शिटोप्लाझम, शिटोप्लाझम, शिटोप्लाझम मध्ये आला. शिटोप्लाझमचं प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन कुणाला येत आहे का तुमच्या दोघीपैकी? येत आहे? तुम्ही याला काय म्हणता बरं, शिटोप्लाझमला? सायटोप्लाझम. कोणी शिकवलं तुम्हाला? हु वॉज युअर टीचर? डज यू नो प्रॉपर इंग्लिश? सायटोप्लाझमला काय म्हटलं होतं मी? शिटोप्लाझम म्हटलं होतं, शिटोप्लाझम. नवीन वर्ड डिक्शनरी मध्ये ऍड करा. इन्व्हेंटर, फाउंडर इज अक्षय घाडगे. ठीक आहे. तर तुम्ही म्हणताय सायटोप्लाझम, मला तुम्हाला आहे ना काइंड ऑफ असं, काइंड ऑफ तुम्हाला पण मला अपसेट नाही करायचं आहे, त्याच्यामुळे मी सायटोप्लाझमच म्हणणार. एक वेळेस कधी कधी शिक्षकाने विद्यार्थ्यांचं पण ऐकलं पाहिजे. नाही तर शिक्षक आपलं बोलू राहिला, विद्यार्थी क्लासमधून पळून गेले तरी त्याला कळलं नाही, मग काही फायदा आहे का? नाही ना. नाही तर तुम्ही काय माहिती आहे का, तुमचं तसं बी कॅमेरा बंद आहे, बरोबर आहे. मग क्लास चालू असणार आहे, मला माहित नसणार आहे तुम्ही काय करू राहिले, बरोबर आहे. तुम्ही जाता झोपी तिकडच, आणि नंतर मी इकडून चार चार पाच पाच वेळेस बोलल्यानंतर आहे की नाही, मग नंतर उठणार. मग नंतर हा सर तुमचं बरोबर, सर काय विचारलं तुम्ही? आणि नंतर मग मी प्रश्न प्रश्न विचारणार परत, नंतर तुम्ही उत्तर देणार, आहे की नाही. त्याच्यामुळे कधी कधी विद्यार्थ्यांचं पण ऐकायला पाहिजे, त्याच्यामुळे आपण याला सायटोप्लाझमच म्हणू. ठीक आहे. तर हा जो एम आर एन ए आहे तो सायटोप्लाझम मध्ये गेला. सायटोप्लाझम मध्ये गेल्यानंतर हा जो एम आर एन ए आहे तो भेटतो रायबोझोमला. हे बघा, रायबोझोमचे लार्जर युनिट, स्मॉलर युनिट दोन्ही पण आहे. दिस इज रायबोझोम, दिस इज रायबोझोम. बोथ युनिट्स आर देअर, स्मॉलर युनिट एज वेल एज लार्जर युनिट, दोन्ही पण युनिट आहेत. ठीक आहे. सो नाव यू सी हिअर की हा जो एम आर एन ए आहे, ह्या एम आर एन ए मध्ये तुम्ही पाहू शकताय की काही सिक्वेन्स प्रेझेंट आहे. हॅलो, सिक्वेन्स, सिक्वेन्स कळते ना, ए यू जी. अरे एम आर एन ए मला सांगा, सिंगल स्टँडर्ड की डबल स्टँडर्ड?
किती स्टँडर्डचा असतो जनरली? सिंगल. सिंगल स्टँडर्ड. व्हेरी गुड. आता आर एन ए ना, तो आर एन ए म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी नायट्रोजन बेसची सिक्वेन्स असेल ना, ॲडेनाईन अगोदर असेल, युरासिल नंतर ग्वानाईन नंतर परत सायटोसिल नंतर सायटोसिल युरासिल अशी काहीतरी एक सिक्वेन्स असेल, राईट? मग ती जी सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्स मध्ये आपण काय करतो, तीन तीन नायट्रोजन बेसची एक सिक्वेन्स घेतो. तीन तिन्हीची एक सिक्वेन्स घेतो आणि त्याला आपण म्हणतो कोडॉन. त्याला आपण काय म्हणतो, कोडॉन. ऍक्च्युली कोडॉनचा अर्थ काय होतो माहिती का? याच्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर आहे. म्हणजे ह्या तीन तीन नायट्रोजन बेस जे आहेत ना, हे म्हणजे तीन न्यूक्लिओटाइड AUG, जे तीन न्यूक्लिओटाइड आहे यांच्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर आहे. हे काय करू शकतात, एका अमायनो ऍसिडला कोड करू शकतात. दे कॅन कोड वन अमायनो ऍसिड. फॉर एक्झाम्पल, AUG जो आहे तो मिथिओनाईनला कोड करतो. हॅलो, AUG जो आहे तो मिथिओनाईनला कोड करतो. मी आता तुम्हाला काय सांगितलं बरं? mRNA जो आहे ना गौरी, है ना, mRNA मध्ये काय आहे? इट हॅज इन्फॉर्मेशन. It has information or it has message to synthesize what? Protein. आता प्रोटीन मला सांग, प्रोटीन जर पॉलिमर ऑफ अमायनो ऍसिड आहे, म्हणजे सगळ्यात अगोदर कोणता अमायनो ऍसिड असायला पाहिजे, नंतर 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 कोणता अमायनो ऍसिड असेल, नंतर कोणता अमायनो ऍसिड यायला पाहिजे. म्हणजे प्रोटीन मध्ये अमायनो ऍसिडची सिक्वेन्स कशी असायला पाहिजे, हे सिक्वेन्स कोण ठरवतं? ही सिक्वेन्स कोण ठरवतं? mRNA. त्या प्रोटीन मध्ये कोणते अमायनो ऍसिड कोणत्या सिक्वेन्स मध्ये असायला पाहिजे, जी सिक्वेन्स कोण ठरवतं? सगळं mRNA ठरवतो. देअर फॉर mRNA हॅज इन्फॉर्मेशन ऑफ होल पॉलिपेप्टाइड चेन. जसं फॉर एक्झाम्पल, नेक्स्ट जर आपण पाहिले तर जीजीजी. जीजीजी काय करतो? जीजीजी जो आहे तो कोड करतो कोणत्या अमायनो ऍसिडला कोड करतो? ग्लायसिन अमायनो ऍसिडला कोड करतो. हे लक्षात ठेवा. हे बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला सांगा तुम्ही, mRNA वरती न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स प्रेझेंट आहे. मी किती न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सला एकत्र घेऊन मी कोडॉन बनवतोय? सांगा, किती न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स एकत्र आल्यानंतर कोडॉन बनतो? 2 का 3? 3. 3. कोडॉन म्हणजे काय आहे? कोडॉन म्हणजे अशी न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स किंवा तीन न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे टू कोड वन अमायनो ऍसिड. सो कोडॉन मीन्स विच हॅज इन्फॉर्मेशन टू कोड वन अमायनो ऍसिड. त्याला आपण कोडॉन म्हणतो. जसं AUG कुणाला कोड करतो? सांग बरं गौरी, AUG कुणाला कोड करतो? मिथिओनाइन. आणि GGG? ग्लायसिन. ग्लायसिन. व्हेरी गुड. आता बघा बरं का, व्यवस्थित लक्ष द्या. आता जसा हा कोडॉन असतो mRNA वरती, तसाच अँटी कोडॉन असतो एक स्पेशल. हा जो तुम्हाला हा जो दिसतोय, दिस इज कॉल्ड एज tRNA. दिस इज कॉल्ड एज tRNA. tRNA, ठीक आहे, याला आपण tRNA म्हणतो. तर हा जो tRNA आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की tRNAचं काम काय आहे? ट्रान्सफर अमायनो ऍसिड. tRNAचं काम काय आहे? ट्रान्सफर, ठीक आहे, अमायनो ऍसिड at the at the site of synthesis. आता साइट ऑफ सिंथेसिस काय आहे? रायबोझोम. साइट ऑफ सिंथेसिस काय? रायबोझोम पाशी येऊन ट्रान्सफर करा रे बाळांनो. रायबोझोम पाशी येऊन ट्रान्सफर करा. कळलं का पॉईंट तुम्हाला? रायबोझोम पाशी येऊन ट्रान्सफर करा अमायनो ऍसिडला. मग हे बघा, एवढा मोठा tRNA जो आहे तो एका अमायनो ऍसिडला घेऊन आलाय. कोणत्या अमायनो ऍसिडला घेऊन आला सांग बरं तेजोल? मेट काय आहे हे? सांग बरं. मेथिओनाइन. हा, मिथ्योनाईन. व्हेरी गुड. च्यवनप्राश खाती का ग तू दररोज तेजोल? नाही सर. एवढे हुशार कस काय तुला? मेटवर तुला मिथ्योनाईन कळत आहे. अच्छा, मला सांग बरं आता, अं, अं, नाही, याच्यावरून काय येईल सांग बरं? CY वरून? सायटोसिन. सायटोसिन. व्हेरी गुड. आणखीन काय येऊ शकतं? सिस्टीन.
सिस्टीन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, हुशार झाली तू. तर आता हा जो टीआरएनए आहे तो काय करतो, अमायनो ऍसिडला घेऊन येतो. मग आता सपोज फॉर एक्झाम्पल टीआरएनए आहे, त्या टीआरएनए ला काय करायचं आहे, अमायनो ऍसिडला घेऊन यायचं आहे. तर त्याला एका स्पेसिफिक सिक्वेन्स साठीच एक अमायनो ऍसिड घेऊन यावं लागेल. त्यावेळेस काय केलं जातं माहिती आहे का, की हा जो एमआरएनए वरती जो कोडॉन असतो ना, त्याचे एकदम अपोजिट काइंड ऑफ एक कोडॉन असतो, त्याला आपण म्हणतो अँटी कोडॉन, किंवा त्याला आपण कधी कधी नोडॉक देखील म्हणतो. अँटी कोडॉन किंवा त्याला आपण कधी कधी नोडॉक देखील म्हणतो. अँटी कोडॉन किंवा त्याला आपण कधी कधी नोडॉक देखील म्हणतो. मला विचारा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला सांगा की कोडॉन कुठे प्रेझेंट असतो आणि अँटी कोडॉन कुठे प्रेझेंट असतो, मला सांगा. अँटी कोडॉन एमआरएनए वरती प्रेझेंट असतो की टीआरएनए वरती प्रेझेंट असतो? tRNA. टीआरएनए वरती प्रेझेंट असतो, राईट. आता तुम्हाला मला सांगा, एम आर एन ए दिसतोय डोळ्यासमोर, टी आर एन ए दिसतोय तुम्हाला डोळ्यासमोर, तुम्हाला आर आर एन ए पण दिसायला पाहिजे. त्यामुळे मी काय करतो, इथे एक रायबोझोम ड्रॉ केला. रायबोझोम मध्ये तुम्ही पाहू शकताय की इथून हा वरचा जो पार्ट आहे, दिस इज आवर लार्जर सब युनिट. बाळांनो, दिस इज अवर लार्जर सब युनिट. आणि इथून खालचा जो पार्ट दिसतोय तुम्हाला इथून दिसेल, दिस इज कॉल्ड एज स्मॉलर सब युनिट. बाळांनो, दिस इज कॉल्ड एज स्मॉलर सब युनिट. स्मॉलर सब युनिट, ठीक आहे, स्मॉलर सेगमेंट. आता हा जो रायबोझोम जो आहे, रायबोझोम मध्ये तुम्हाला माहिती आहे दोन टाईप असतात. एक असतो 70S वाला आणि दुसरा कोणता असतो बोला, 80S वाला. 70S अँड 80S. 70S मध्ये तुम्हाला माहिती आहे की लार्जर सब युनिट जो असतो तो 50S चा असतो, स्मॉलर सब युनिट तो 30S चा असतो. येस ऑर नो गौरी, मी बरोबर आहे का चुके सांग? आय एम राईट ऑर रॉंग? गौरी झोपली बरं का परत. गौरी म्हणते सर तुम्ही प्रश्न नेमके विचारला काय, मला परत सांगा. आहे की नाही गौरी? हॅलो. हा, हॅलो हॅलो, बोला. सर सांगितलं होतं मी तुम्हाला, आवाज नसेल आला. तेजल, तुला आवाज आला का ग? माहित नाही सर. माहित नाही. तुम्ही ना एकदम जोडी आहे तुमची, माहिती आहे का, जोडी जोडीने काम करता तुम्ही, माहिती आहे का. टीचरला तुम्ही येडं बनवणार आहे एखाद्या दिवशी, येडं डायरेक्ट. गौरीने माईकच ओपन नाही केला, माईक आता ओपन केलाय गौरी. गौरी सांग मला, 70-70 S. दोनदा केला. ओके, ठीक आहे. तेच ना, मग तेच ते बोलणार, असं दोनदा तीनदा केलंय. ओके, सो मला सांग गौरी, 80S टाईप ऑफ रायबोझोम मध्ये दोन लार्जर सब युनिट कोणता असतो आणि स्मॉलर सब युनिट कोणता असतो 80S मध्ये? लार्जर 60S आणि स्मॉलर 40S. व्हेरी गुड. ठीक आहे, आता हे बघा बरं का, रायबोझोम. आता हा आपला 70S चा आहे. रायबोझोम जो आहे ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय, रायबोझोम जर आपल्याला बनवायचा असेल ना, त्याला पण आरएनए लागणार आहे. पण तो कोणता आरएनए असतो माहिती आहे तुम्हाला? तो असतो आर आरएनए. आर आरएनए इज कॉल्ड रायबोझोमल आरएनए. वाय? बिकॉज इट फॉर्म द स्ट्रक्चर ऑफ रायबोझोम. त्याच्यामध्ये एक बघा रे, 23S आर आरएनए दिसतोय का तुम्हाला? ऐ, दिसतोय का नाही दिसतोय? यू आर एबल टू सी ऑर नॉट? हो सर, दिसत. नसलं दिसेल तर तुम्हाला दोघींना पण चष्मा लागलेला आहे का बाय द वे? हो सर. नसला दिसला तर चष्मा पुसून घ्यावे. तिथं ते स्प्रेची बॉटल आहे का तुमच्याकडे? स्प्रेच्या बॉटलनी पुसवा, व्यवस्थित पुसवा. व्यवस्थित कापड यूज करा, प्रॉपर पुसून घ्या, नंतर बघा व्यवस्थितरित्या बघा. 23S आर आर एन ए आहे. आता हा जो 23S आर एन ए जो आहे, ठीक आहे, 23S आर एन ए, हा तर स्ट्रक्चर तर बनवतोय रायबोझोमचे असे 23S आर एन ए, 5S आर एन ए. आणि खाली इकडे जर पाहिलं तर तुम्ही इथं खाली पाहणार 16S आर एन ए. 16S आर आर एन ए पण प्रेझेंट आहे, भरपूर सारे आर आर एन ए प्रेझेंट आहे, ठीक आहे. पण हा जो 23S आर आर एन ए जो आहे ना बाळांनो, हा 23S आर आर एन ए, इट इज अ कॅटेलिटिक आर एन ए. कॅटेलिटिक आर एन ए सारखं तो फंक्शन परफॉर्म करतो. म्हणजे काय सर? म्हणजे
तो एन्झाईम म्हणून फंक्शन परफॉर्म करतो. म्हणजे काय सर? म्हणजे नका करू, तो मिथेनाइन आणि ग्लायसिन मध्ये बॉन्ड बनवू शकतो. हॅलो, तो मिथेनाइन आणि ग्लायसिन मध्ये बॉन्ड बनवू शकतो. सर अमिनो ऍसिड मध्ये कोणता बॉन्ड असतो? म्हणजे बायोमॉलिक्यूल शिकवलं ते केलं पाहिजे. कोणता बॉन्ड असतो तेजल सांग? अमिनो ऍसिड मध्ये पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड आहे. मग हे एवढं पेप्टाइड बॉन्ड कोरायला तुझ्या ब्रेनला एवढा विचार करावा लागू राहिला. पेप्टाइड बॉन्ड असंच होणार आहे. पेपरमध्ये ना तुम्ही एक प्रश्न वाचणार नंतर प्रोसेस करणार नंतर मग प्रोसेस केल्यानंतर मग म्हणणार सर वेळच नाही पूर्ण, तुम्ही तसं शिकवलं होतं. असं व्हायला पाहिजे का? नो सर. नाही व्हायला. ठीक आहे मग. मिथेनाइन आणि ग्लायसिन मध्ये पेप्टाइड बॉन्ड बनवण्याचं काम जो आहे तो कोण करतो? हा 23 एस आर आर ने करतो. आणि जर याच्याच ऐवजी जर एटीएस वाला जर रायबोसोम असता, म्हणजे जर ही जर केस जर आपण आपली स्वतःची जर स्टडी करत जर असतो नाही, तर 23 एस आर एन च्या ऐवजी इथं असणार 28 एस आर आर एन ए. इथं असता 28 एस आर आर एन ए असता एटीएस च्या केसमध्ये. नाही, पण आपण 70 ची केस करू राहिलो ना स्टडी, त्याच्यामुळे इथं काय असणार आहे? 23 एस आर आर एन ए असणार आहे. तो काय करतो? ह्या दोन अमिनो ऍसिड मध्ये बॉन्ड बनवतो डायरेक्टली धडाधड. ओके, बॉन्ड बिंड बनवायचं काम झालंय. आपण काय करू? थोडस पुढे जाऊ. ठीक आहे, आपण काय करू? थोडस पुढे जाऊ. हे बघा, आता आपण काय केलं? पुढे परत mRNA मध्ये पाहिलं पुढची कोडॉन कोणता आहे? यू 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 आहे. तो कशाला कोड करतो? फिनाइल ला कोड करतो. परत जी जो आहे तो कशाला कोड करेल? बाय डिफॉल्ट तो पण कशाला कोड करेल? ग्लायसिनला कोड करेल. होत काय असतं बाळांनो? ऐका, ऐका तुम्ही, होत काय असतं? हे सगळी प्रोसेस मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. परत वन्स अगेन घाबरू नका जर समजलं नाही तर. वन्स अगेन ट्रान्सलेशन आपण एक्सप्लेन करणार. इथं फक्त आपण mRNA, RNA, tRNA म्हणजे काय तो आपण समजून घेऊ राहिलोय. mRNA मध्ये काय प्रेझेंट आहे? त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे की हे अमिनो ऍसिडची सिक्वेन्स बाळांनो कशी राहणार आहे, नंतर कसा प्रोटीन बनणार आहे, याची सिक्वेन्स, याची इन्फॉर्मेशन कशा स्टोअर असणार आहे mRNA मध्ये, मला माहिती आहे. दोनदा सांगितल्याशिवाय डोक्यात नाही बसत, त्याच्यामुळे मी सांगतोय. बार बार मैं इसलिए बोल रहा हूँ ताकि मेरे गले में दर्द हो, है ना? नहीं, बार बार मैं इसलिए बोल रहा हूँ ताकि आपको क्लास के दौरान याद हो जाए, है ना? तो अभी आप सुनो मैं क्या कहना चाहता हूँ आपको. हिंदीमध्ये नाही बोलणार, मराठीतच बोलणार मी. हा जो टी आर एन ए जो आहे, टी आर एन ए काय करतो? अरे अमिनो ऍसिडला घेऊन येतो ना. किती वेळेस सांगू? अमिनो ऍसिडला घेऊन येतो ऍट द साइट ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आणि रायबोसोम काय करतो? प्रोटीनचे सिंथेसिस करतो. तो काय करतो? बराबर बॉन्ड बनवतो. तो असे बॉन्ड बनवतो. रायबोसोम मध्ये 23 एस आर आर एन ए, आर आहे, आर आर फॉर रायबोसोमल. तो रायबोसोमचं स्ट्रक्चर पण बनवतो. ऍटलिस्ट मला एवढं सांगा, तुम्हाला एम आर एन ए, आर आर एन ए, टी आर एन ए कळतंय की मी काय सांगतोय तुम्हाला? हे त्यांचे फंक्शन्स क्लिअर झालेत का? हो सर. ओके. सो यू सी हिअर, तुम्ही जर एन्झाईम्स जेव्हा आपण टॉपिक डिस्कशन करत होतो ना, त्यावेळेस आपण डिस्कशन केलं होतं की जे एन्झाईम्स आहेत ना, एन्झाईम्स, मोस्टली एन्झाईम्स काय आहेत? मोस्टली एन्झाईम्स आर मेड अप ऑफ प्रोटीन. पण काही असे एन्झाईम्स असतात जे आर एन ए पासून बनलेले असतात, म्हणजे आर एन एच एन्झाईम म्हणून काम करतो. अशा एन्झाईमला आपण म्हणतो रायबोझाईम. राहील ध्यानामध्ये तुम्हाला? अशा एन्झाईमला आपण काय म्हणणार? बोला. रायबोझाईम. रायबोसोम्स. व्हेरी गुड. लेट अस गो लिटल अहेड. आता इथे बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला, ठीक आहे, एक टाइप ऑफ आर आर एन ए दिसतोय. तर सगळ्यात जास्त जर तुम्हाला जर कोणी विचारलं सगळ्यात मोस्ट अबंडंट आर एन ए कोणता आहे, तर तो आर एन ए आहे आर आर एन ए. 80% प्रेझेंट असतो. हे बघा, मोस्ट अबंडंट आहे म्हणजे तो जास्त टाइम टिकणारा असेल, त्याला काही प्रॉब्लेम नसणार, कोणी प्रॉब्लेम क्रिएट नसणार. हा मोस्ट स्टेबल आहे, मोस्ट प्रिमिटिव्ह आहे, मोस्ट अबंडंट आर आर एन ए आहे. हा कुठं कुठं प्रेझेंट असतो, याचं फॉर्मेशन कसं होतं, कोण करतं, ते आपण डिस्कशन करू. सगळ्यात अगोदर ही सेल, हा न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता ठिकठिकाणी डीएनए ला अटॅच्ड असे गोळे असतात. त्या गोळ्याला आपण म्हटलं तर न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस माहिती ना तुम्हाला? न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असतो. येस ऑर नो? येस. येस सर. तर झालं काय माहितीये का? हे बघा, सपोज हा डीएनए असा डीएनए,
तुम्ही पाहू शकताय डीएनएचा काही पार्ट न्यूक्लिओलस मधून जातो. डीएनएचा काही पार्ट न्यूक्लिओलस मधून जातो. ज्या डीएनएचा पार्ट न्यूक्लिओलस मधून जातो ना, तो डीएनएचा पार्ट आर आर एन ए बनवेल. कोणता? 5.8 वाला बनू शकतो, 18 वाला बनू शकतो, 28 वाला बनू शकतो. पण 5S आर आर एन ए जो आहे तो न्यूक्लियस थ्रो नाही बनवला जात. त्याच्यासाठी बाहेरचा पार्ट जो आहे ना डीएनएचा, म्हणजे न्यूक्लिओलसचा जो बाहेरचा पार्ट आहे डीएनएचा, त्याच्या थ्रोच काय केलं जातं? RRN बनवला जातो. सो फॉर्मेशन बघा, इन युकॅरियोट्स मॅक्सिमम RRNA इज प्रोड्युस्ड इन न्यूक्लिओलस एक्सेप्ट 5S rRNA. 5S rRNA जो आहे तो न्यूक्लिओप्लाझम मध्ये प्रोड्यूस केला जातो. न्यूक्लिओप्लाझम हे न्यूक्लियसच्या आतमध्ये, न्यूक्लिओलसच्या बाहेर प्रोड्यूस केला जातो. प्रोकॅरियोट्स मध्ये जर आपण डिस्कशन केलं तर सगळी साईटच आपली बाबा, सगळी साईटच आपली. न्यूक्लिओलस तर नाही, न्यूक्लियस पण नाही. सायटोप्लाझम मध्येच काय केलं जातं? डीएनए पासून काय केलं जातं? RRNA बनवला जातो. आपण एनसीईआरटी रीड करणार आहे नंतर. ठीक आहे. आता इथं बघा व्यवस्थितरित्या, हा 70S आहे रायबोझोम, हा 80S वाला रायबोझोम आहे. मी तुम्हाला काय सांगतोय? RRNA ना, RRNAचं मेन फंक्शन काय? फॉर्म दी स्ट्रक्चर ऑफ रायबोझोम. ओके, ठीक आहे. 70S मध्ये लार्जर सबयुनिट 50S आहे, स्मॉलर सबयुनिट 30S आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 5S RRNA आहे, 23S RRNA आहे, असे 50S मध्ये आहेत. 30S मध्ये 16S rRNA आहे. ओके, नेक्स्ट बघा 80S मध्ये इथं काय आहे? 5S rRNA आहे, 5.8S rRNA आहे, 28S rRNA आहे, 18S rRNA आहे. याचा अर्थ काय माहिती तुम्हाला? ज्याच्या जीवनातच 8 अटी लागेल ना, 8 अटी बघा, 80च्या मध्ये 8, 18च्या मध्ये 8, 28च्या मध्ये 8, 5.8च्या मध्ये 8, फक्त 5S उरला चुकून. सगळ्या 8 अटी लागलेल्या आहेत जीवनामध्ये. कळलं पण 80 मध्ये. सो 5S, 5.8, 28 आणि 18. इकडं काय? 5, 23, 16. सो यू सी हिअर की व्हॉट एव्हर द स्ट्रक्चर ऑफ रायबोझोम इज, रायबोझोमचं स्ट्रक्चर कोणी बनवलं असेल तर बनवलं ते RRNA बनवलेलं. पण याच्यामध्ये कॅटेलिटिक रायबोझाईम म्हणून कोण फंक्शन परफॉर्म करतो? रायबोझाईम म्हणून 80S मध्ये 28 करतो आणि 70S मध्ये 23 वाला राइबोसोम म्हणून फंक्शन परफॉर्म करतो. मला सांगा, इधर तक क्लियर है क्या आपको? दिमाग में कुछ घुस रहा है कि नहीं घुस रहा है? दिमाग के ऊपर से जा रहा है कि बीच में से जा रहा है, या एक कान से दूसरे कान से निकल जा रहा है? क्या हो रहा है बताओ ना. यस. गौरी क्या हो रहा है? समझ आ रहा है. समझ में आ रहा है. Okay. तेजल क्या हो रहा है? समजलंय सर. समझ गए. इथे तुम्हाला माहिती आहे ना, मॅग्नेशियम प्लस प्लस लागतात दोन्ही पण सब युनिट जॉईन करायला. माहिती आहे ना हे? हो सर. ओके. आता इकडे बघा, काही RRNA रायबोझाईम म्हणून फंक्शन परफॉर्म करतात, ते आपण ऑलरेडी डिस्कशन केलं. ठीक आहे. आता इथं बघा बरं का व्यवस्थित, हा थर्ड पॉइंट मला काय सांगायचं बघा, व्यवस्थित बघा. तुम्हाला हा रायबोझोम दिसतोय? हा दिसतोय सर. रायबोझोमचे हे लार्जर सबयुनिट आहे. हा सर, ही लार्जर सबयुनिट आहे. सर ही स्मॉलर सबयुनिट आहे. हा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, स्मॉलर सबयुनिट आहे. ठीक आहे. मला सर सांगा की जो RRNA आहे, ठीक आहे, RRNA आहे म्हणजे रायबोझोम मधला RRNA. ठीक आहे. जर मला tRNA जर जोडवायचा असेल तर tRNA मी स्मॉलर सबयुनिटला जोडवू की लार्जर सबयुनिटला जोडवू? तर tRNA जोडवताना आपण कधी पण लार्जर सबयुनिटला जोडतो. mRNA कधी पण जोडताना आपण स्मॉलर सबयुनिट ऑफ रायबोझोमला जोडतो. एवढं ध्यानात ठेवा. हे बघा, mRNA जो आहे तो कधी पण जोडताना आपण स्मॉलर सबयुनिट सोबत जोडतो आणि tRNA कधी पण जोडताना आपण लार्जर सबयुनिट सोबतच जोडतो. मला सांगा, हे क्लिअर झालंय का तुम्हाला या दोन गोष्टी? यस. यस सर. हो सर. अभी ना आप देखो, आगे वाला जो मॉलिक्यूल है वो tRNA है. वो हम फिर से जब मीटिंग ज्वाइन करेंगे उससे हम डिस्कशन करने वाले हैं.